लग्नावरून विषय निघालाच आहे तर मला सांग, हा तुला कसा मुलगा हवाय? काय अपेक्षा आहेत तुझ्या? एक सांग सांग एक- आता सांग. एक मिनिट काय हे मधूनच आई? अगं असं कसं सांग. बरं तुम्हाला ऐकायचंय ना, सांगते. एक पांढरा शुभ्र घोडा असेल आणि त्यावर कुणा देशीचा राजकुमार असा घोड्यावरून येईल. तबडक 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 असं दौडत येईल आणि तो माझा हात मागेल आणि त्याला मी तिथूनच घरी पाठवीन. म्हणजे मला असं राजकुमार कॅटेगरीतला मुलगा नकोय, अजिबात नकोय. मला आपल्या घराला आपलंसं करणारा मुलगा हवाय, आपल्या सगळ्यांची काळजी घेणारा. मग तो सायकलवर आला ना तरी माझी काही हरकत नाही. मनाने साधा पण प्रेमळ, नात्यांचा आदर करणारा हवा. तुम्हाला माझी जितकी काळजी आहे ना तितकीच काळजी करणारा हवा. निर्व्यसनी हवा, छोट्या छोट्या गोष्टीत गंमत शोधणारा हवा. थोडक्यात समाधानी असावा, अगदी माझ्या बाबासारखा. बाबासारखा की तुझ्यासारखा? आई, बाबा असा आहे म्हणून मी अशी आहे ना. आई, बाबा, आज माझ्यात जे काही चांगलं आहे ना ते फक्त तुमच्या दोघांमुळे. आपल्याला ना अगदी आपल्यासारखं कोणीतरी शोधायचंय, ज्याच्याशी रक्ताचं नातं नाही पण मायेचं नातं असेल, जो बाहेरून येईल पण आपला होऊन जाईल. सर इकडे आले. सर 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 ऐका ना सर. सर सर अहो 10 वाजता नवीन जाहिरातीचं कॉस्ट्युम ट्रायल आहे सर. सर ऐका, अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे D7 हॉटेलचं बॉल रूम सुद्धा बुकिंग केलंय सर. 10 वाजता सगळेच तिकडे भेटणार आहेत सर. हे बघा ना आता 6:45 वाजले सर. आता दिवस सुद्धा उजडेल सर. आटपा ना लवकर सर, आटपा. जर उशीर झाला ना आपल्याला ट्रॅफिक मिळेल. किती भयानक ट्रॅफिक असतं माहितीये ना सर तुम्हाला. झालं तुझं? हा अरे मूड काय, ओरडतो काय? मस्त फ्रेश सुरुवात झाली. बंटी, आज ना काहीच करावं असं नाही वाटत आहे. एक काम कर, त्यांना फोन कर आणि बॉलरूमचं बुकिंग कॅन्सल करून टाका. सर काय सर, वॉशरूम ट्रायल्स इकडेच करूया. सांग. म्हणजे सगळ्यांना इकडेच बोलू? अर्थात. सगळ्यांना म्हणजे त्या मोहिनीला सुद्धा? ॲडची हिरोईन आहे ना ती, बोलवावं लागेल ना. बंटी बोलव आणि चांगला पाहुणचार कर. त्या मुकुंदला फोन कर, त्याला विचार काय स्पेशल हवं आहे मॅडमना, काय आवडतं. मागून घे आणि सगळं. काल त्यांच्या घरी गेलो होतो. आज मोगिनीजी माझ्या राज्यात येत आहेत. कळेल त्यांना आरकेचा पाहुणचार कसा असतो ते. पण सर नेमकं तुमच्या मनात काय आहे? अरे थांब जरा, आत्ता कुठे फिल्म सुरू झाली आहे. अरे तू विचारतोय सर क्लायमॅक्स काय सांगा, उचलेस. जस्ट वेट अँड वॉच बंटी. मोहिनी, छान दिसतेस बाळा. लवकर तयार झालीस, मग जात का नाहीयेस? निघ लवकर. हा ना, 9:30 वाजत आले ग. ए
पहले दिन लेट मत करा, बवाल हो जाएगा मोहिनी. अगं प्रोडक्शनची गाडी येणार आहे, ती आल्याशिवाय कसं जाऊ? बात आहे पिंक्या, ऐकलीस का? आपल्या मॅडम साठी स्पेशल गाडी पाठवली आहे. सवय नको लावून घेऊ सगळ्याची. कार्तिकी, नाही म्हणजे उगाच ती टँट्रम थ्रो करतेय असं नको वाटायला ना, म्हणून म्हटले. मोहिनी द सेव्हन्स मध्ये आहे ना कॉस्ट्युम ट्रायल? हो. मग तिथे जायला हे असे कपडे घातले असं म्हणजे बरोबर वाटतंय का तुला? आरकेजी मी आले हा तुम्हाला भेटायला. कुठे आहेत आरकेजी? एसी वाल्या बेडरूम मध्ये आहेत का? पारुबाई, काय 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 हा? रोज रोज याला काय जावई आमचा तो? चल. तेवढं काय त्या उद्या होईल तुमचा जावई. नकोय काय तुम्हाला? आलाय ना आरके, नॉन एसी वाल्या बेडरूम मध्ये आहे की का? पिंक्या थांबव बरं. कुठे घुसतेस तू? चल. काय खाणार जेवायला येतोय तिथं? हा? चल कशाला येणार के? तेव्हा काय समोर गाडी आली आहे आरकेची? अगं मी काल पण तो त्याच गाडीने आला होता की नाही? मी बघितला होता, नंबर लक्षात ठेवला होता मी गाडीचा. थांब ग. फोटो काढशील ना बाई माझ्या बरोबर? आणि आरके बरोबर एक सेपरेट. त्या गर्दीमध्ये ना माझा फोटो नव्हता निघालेला. कुठे या बेडरूम मध्ये बसवलाय का? ते मध्ये चल या आपण भेटूया. मोहिनी, कुठे आहे ते? मोहिनी तयार आहे ना? हो हो मोहिनी तयार आहे. या ना तुम्ही आत या. हो या 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 बसा ना बसा. नाही राहू द्या. बंटीजी, तुम्ही इथे कसे काय? म्हणजे प्रोडक्शनची गाडी येणार होती ना? नाही ॲक्च्युली थोडंसं रिशेड्यूल करावं लागलं. म्हणजे आरके सरांची एक मीटिंग होती, ती थोडी एक्सटेंड झाली आहे. त्यामुळे जे कॉस्ट्युम ट्रायल आहेत ते आरके सरांच्या घरीच होणार आहे. ओह. त्यांनी सांगितलंय की ही इज एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दी इनकन्व्हिनियन्स. गाडी पाठवली ना त्यांनी? हो बरं बरं 2 मिनिटं तुम्ही बसा. आलेच. बसा बसा. बसा ना बंटीजी. आरकेच्या बाबतीत जर आपण गैरसमजच करून घेतला होता नाही. प्रोफेशनलिझम शिकण्यासारखं आहे. मग बडे लोग ऐसे ही बडे नहीं होते शालू. बस 2 मिनिटं बस, मी आले. हो हो. त्यासाठी आरकेच्या घरी कशाला जायला पाहिजे? काय हो, ऍड शूटच आहे ना नक्की? नाही मगाशी हे म्हणत होते काय ते जावई बिवईस काही पण काय बोलतेस? कशाला चौकशा नसते तुला? कॉलचं विसरलीस का? तू निघितलं मी. ऐक ना, अजूनही वेळ गेलेली नाहीये, तू चेंज कर ना प्लीज. नको घालू हे. तिकडे जाऊन चेंजेस करायचंय ना, मग काय फरक पडतो? असू दे. मग जरा प्रेझेंटेबल दिस ना. फर्स्ट इम्प्रेशन इज सो इम्पॉर्टंट. तू आरकेच्या घरी जाणार आहेस पहिल्यांदा पिंकी. हो म्हणजे आरकेच्या घरी जाणार आहेस तर जरा ही चेंज करून येईल तेवढे 1-2 मिनिटं. हरकत नाही, कशाला चेंज वगैरे. हो उगाच तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. घरासारखं घर आहे ते. नाही म्हणजे आज थोडंसं उशीरच झालाय म्हणून. जर थोडा वेळ असता तर आरके सर स्वतः आले असते हिला न्यायला. अहो मीच येते चेंज करून आलेच. तुझी लुक टेस्ट आहे? नाही मग पण तिला मदत नको का? आणि लागली ना तिला मदत तर तिचं ती बघेल. तू त्या आरकेच्या घरी दारू पिऊन रॉडा केला होतास, विसरलीस? तू विसरली असेल तर ते नाही विसरले. हा त्यामुळे तिकडे नाही जायचं. बोल. नाही 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 बरोबर आहे बरोबर आहे. नाही नाही जात नाही नाही जात. नाही तिचा थोडा गैरसमज झाला होता. तर तुम्ही बसा ना. तसंही मोहिनीची शेवटची ॲड आहे ना. कार्तिकी नाही म्हणजे शी शुड परफॉर्म लाईक तिचा हा लास्ट चान्स आहे असं म्हणायचं होतं मला. आरकेला हाय सांगा माझा मोहिनी. आणि हिनी नाही सांगितलं तर तुम्ही सांगा प्लीज. बंटीजी तुम्ही अजून उभीच बसला नाही? तू पिंकी नाही काय नाही आहे? नाही, हरकत नाही. निघायला हवं आता. मोहिनी मी बाहेर आहे. ये. हो हो आलीच 2 मिनिटात येते. मोहिनी हे बघ, काल केलेले नारळाचे वडे आहेत. पहिल्यांदा चाललीस ना आरकेच्या घरी, तर रिकाम्या हाताने जाणं बरोबर नाही. हे घेऊन जा आणि त्याला सांग माझ्या आईने बनवलंय. हो हो बरं झालंय का आता तुमचं सगळ्यांचं? जाऊ दे ना आता तिला. आपल्यामुळे उशीर नको व्हायला. चल आधी देवाच्या पाया पडू. म्हणजे आहे जरुरी पण पटकन कर. काय ते तिला उशीर झालाय. आई नमस्कार करते. हो हो यशस्वी भाऊ. काळजी घे पण काळजी करू नकोस. ठीक आहे. आणि काळजी वाटली तरी चेहऱ्यावर दिसू देऊ नको. पण चल आता लवकर. निघा आता निघा. आणखीन एक प्रोफेशनली वाग. कॉन्फिडेंट तर तू आहेसच,
सगळं छान होईल. अंगारा लावायचं राहिलंय ना. असं कसं मग? सगळं छान होईल. हा, काळजी करू. चल 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 आता 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 लास्ट हो चला ग. चला अरे नाही आरकेची गाडी तरी आहे. ओ मावशी काय रे वहिनी काय करतायत? आली थोडं बाजूला प्लीज. थँक्यू धन्यवाद. चल बाळा, उशीर होतोय. वहिनी सांभाळून जा हा, एकदम मस्त काम करा. आणि तू गाडी घेतलीस ना नवीन की मला एक राऊंड मारून आणा, आपण फोटो पण काढूया ते त्याच्याबरोबर. हो काढू बास आता पप्पे बिप्पे इकडे अगं हो, माझं ऐक. काम व्यवस्थित कर, मन लावून कर. हा, बाबांनी सांगितलं तसं. कॉन्फिडेंट आहेस तू, छान कर. हा? बाय बाबा, बाय तू, बाय गावालो. हे परमेश्वरा, माझ्या बाळाचं रक्षण कर. तिला कुणाची दृष्ट नको लागू दे. आणि ती ज्या कामासाठी गेली तिला त्याच्यात भरपूर यश दे. पंढरी, सगळ्यांची व्यवस्था खाली केली. त्यांच्या खाण्यापिण्याचंही बघून घे. हां, ते चेंज कर. आणि व्हॅनिटी व्हॅन मागवली आहे. डिरेक्टर, DOP, क्रिएटिव्ह हे व्हॅनिटी व्हॅनमध्ये. स्पॉट क्लीन पाहिजे मला ते. हे काय आणि हे असंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती मोहिनी येईल, म्हणजे हिरोईन आजची. तिला वरच घेऊन ये. लाइटिंग होईपर्यंत वेळ आहे. तिला सवय नाही शूटची, प्रेशरमध्ये यायला नको. लेट हर बी कम्फर्टेबल. हे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक, आधी वेलकम ड्रिंक सर्व करायचे, मग स्टार्टर्स, आणि थोड्या वेळाने हाय टी. हां, तू लक्ष घाल पंढरी. आणि काय रे, हे रिप्लेस करा सगळं. अरे काय चाललंय सगळं? अगं काही नाही, आपल्या घरीच शूट करतोय ना सगळं, सो त्याची तयारी थोडीशी. अरे मग काय पहिल्यांदा होतंय का? आणि एक मिनिट, हे सगळं तू करू नकोस. पंढरी आहे ना, ते करतील. मोहिनी येणार आहे ना. सिट प्रॉपरली. बस. माझा राघव आजवर इतकं खोटं कधी वागलेलं नाही. काय चाललंय तुझं? हा, पोटात एक ओठावर एक. राघव, मी तुझ्याशी बोलतेय. आजपर्यंत तू तुझा इगो, तुझा ॲटिट्यूड ओपनली फ्लॉन केलायस. मग आज हे सगळं का? आणि तूच म्हणालास ना की तुला त्या मोहिनीचा राग येतो. मग एवढी काळजी? आई, काळजी वगैरे काही करत नाहीये. तर बेसिक प्रोटोकॉल फॉलो करतोय मी. मोठ्या मुश्किलीने ती ॲड फिल्मसाठी तयार झाली आहे. आता शूट संपेपर्यंत मला कुठलाही प्रॉब्लेम नको आहे, म्हणून नीट वागतोय. तूही प्लीज. टेंटचं काय झालं? ममा, हा तिच्यात इन्व्हॉल्व वगैरे नाहीये ना? नाही, तू मला म्हणत होतीस मोहिनीला बर्बाद करायची शपथ वगैरे घेतली आहे त्याने. काय झालं त्याचं? शत्रूला संपवायचे ना 2 मार्ग असतात. सगळ्यात पहिला म्हणजे डायरेक्ट अटॅक, 1 शॉट अँड गेम ओव्हर. आणि दुसरा मार्ग असतो तो म्हणजे शत्रूशी प्रेमाने वागून हळूहळू त्याला संपवायचं. आपल्याला हवं तसंच घडतं, वेळ लागतो. आणि राघव आत्ता तेच करतोय. कसं माहितीये तुला? कारण लहानपणापासून मी त्याच्याबरोबर तसंच वागत आले. ही ट्रस्ट मी लाईक एनिथिंग, अँड दिस ट्रस्ट इज माय बिगेस्ट वेपन. कधी कधी मला कळत नाही की आमच्यापैकी ना नेमकं सावत्र कोण. राघव सेम तुझ्यासारखा वागतो. वागणारच ना. सावत्र असला तरी माझा मुलगा आहे तो. माझे संस्कार आहेत त्याच्यावर. आणि हेच संस्कार एक दिवस त्याला संपवणार कायमचा.
बी कम्फर्टेबल. गाडी पाठवायची तशी काहीच गरज नव्हती. मी रिक्षा करून नाहीतर माझी गाडी घेऊन आले असते ना. उगाच सरांना त्रास. नाही ते लास्ट मोमेंटला लोकेशन बदललं ना म्हणून. मला या सगळ्याची सवय नाहीये. म्हणजे मॉडेलिंग, हे कॅमेरा समोरचं काम माझ्यासाठी सगळं नवीन आहे. तुम्हाला माहितीये बंटीजी, मी ना आधी पार्लरमध्ये काम करत होते. मग आपल्या सेटवरती मेकअप असिस्टंट म्हणून आले. तिथे कसं सकाळी कामाला यायचं आणि काम झाल्यावर घरी जायचं. शूट असेल तेव्हा काम, नाहीतर आराम. पण हे शूट नसताना असं कॉस्ट्युम ट्रायल वगैरे हे सगळं वेगळं आहे माझ्यासाठी. ह्याची सवय नाहीये मला. सवय करून घ्यावी लागेल. अजून डान्स रिहर्सल सुद्धा आहे 1 दिवस. डान्स रिहर्सल म्हणजे मला डान्स करायचंय? तुला आणि आर के सरांना. मला याबद्दल काहीच माहित नव्हतं. मला पण अजून काही आयडिया नाहीये, पण त्यांनी आणखी 1 दिवस मागून घेतलाय. बंटीजी, कॉस्ट्युम ट्रायलला साधारण किती वेळ लागतो? फार नाही, 1-2 तास तरी लागतील. नाही, तू 12 वाजेपर्यंत फ्री होशील. ठीक आहे. दादा, गाडी थांबव. आग लागली तर जळणारच ना. तुझं पोस्टर होतं ते, तुझा चेहरा होता त्याच्यावर. तुला काहीच वाटत नाही? त्यात काय वाटायचं. आणि खरं सांगू, एका परीने बरंच झालं. ह्या पोस्टरमुळे काय काय झालंय हे तुम्हाला चांगलंच माहिती. पण या पोस्टर बरोबर तो त्रास, तो मनस्ताप सगळा जळून गेला. आणि आता एक नवीन सुरुवात झाली. बंटीजी, आता सगळं छान होईल. तू किती चांगली आहेस. सगळ्या गोष्टींचा खूप चांगला विचार करतेस. तुझ्यासारखी माणसं खूप कमी असतात हल्ली. अरे बाप रे, मी ऍड करायला होकार दिला म्हणून एवढं कौतुक. याची सवय नाही आहे मला. बरं, निघायचं का आपण? नाहीतर उशीर होईल. मला उशिरा पोहोचलेलं नाही आवडत. नमस्कार, मी मोहिनी देवकर. सुखी राहा. बऱ्याच वर्षांनी कोणीतरी पाया पडला आज माझ्या. हा, का काका, तुम्ही एकटे राहता का? कुठे राहता तुम्ही? तुमचं नाव काय? आर के सरांचे वडील आहेत ते, दशरथ कारखानीस. दशरथ कारखानीस. हे नाव कुठेतरी अरे हो, मी तुमच्याबद्दल आणि तुम्ही प्रोड्यूस केलेल्या फिल्म्स बद्दल माझ्या बाबाकडून आणि आत्याकडून ऐकलंय. खूप मोठे प्रोड्युसर होता तुम्ही. माझ्या बाबाचं पहिलं काम तुमच्याच प्रोडक्शन सोबत होतं. गेले ते दिवस. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्याकडे पाठ फिरवतात ना बंटी. तू पहिली या मावळत्या सूर्याला नमस्कार केला. अहो काका, उगवता काय की मावळता काय
सूर्य हा नेहमी सूर्यच असतो. सूर्य नाव काय म्हणाली तुझं? मी मोहिनी देवकर, मेकअप आर्टिस्ट आहे. पण आज RK सरांबरोबर ऍक्टिंग करणार आहे. अजून हे आली कशी नाही? कुठे अडकली? तू तीच ना राघव बरोबर असताना व्हॅनिटीमध्ये अडकली होतीस? हा बंटी? होय. माझ्या मुलाला वाचवल्याबद्दल तुझे आभार. अहो काका, आभार वगैरे काय, माझं कामच होतं ते. छान छान डोळे आहेत तुझे, बोलके आहेत खूप. या डोळ्यांमध्ये एक प्रकारचा सच्चेपणा आहे. खूप खूप मोठी होशील तू. बरीच वर्ष या इंडस्ट्रीमध्ये घालवली मी. आता प्रोड्युसर नाही मी, पण माझे अंदाज चुकत नाहीत कधी. काका, हं? वेलकम वेलकम. प्लेजर मीटिंग यू अगेन. सॉरी मी तुला न्यायला नाही येऊ शकलो स्वतः, पण नाही, काही हरकत नाही सर. बंटी, ट्रायल्स आहेत, लक्ष असू देत. आज काहीच गडबड नको. Come. स्वीट, पण चाललं असतं. हा माझा भाऊ अजिंक्य. नमस्कार. आणि ही आई. नाही, आय नो तुम्हाला फॉर्मल इंट्रोडक्शनची गरज नाही आहे.
तुम्ही भेटल्यात आधी. येस, दॅट वॉज अ नेसेसरी जेस्चर. त्या सलोनी प्रकरणात तू माझ्या राघवला सपोर्ट केलास, त्यासाठी थँक्स तर म्हणायला हवं ना. माझा राघव तुझ्यामुळे खूप मोठ्या संकटातनं वाचलाय. आय विल बी ऑलवेज ग्रेटफुल टू दॅट. झालं तुझं आई. नाही काय आहे, आईला फार काळजी असते माझी. म्हणजे मला बाहेर इतकी लोक ओळखतात, काही झालं तर अनेक लोक येतील हे माहिती असूनही तिला असतं एक तिचं एक. पण तसंच आहे, आम्हीच आहोत एकमेकांचे. मी, माझी आई, हा असतो. आणि तुमचे बाबा, हो ना? मला ते भेटले आत्ताच खाली. एक मिनिट हा, माझ्या आईने नारळाच्या वड्या पाठवल्यात तुमच्यासाठी. हे घ्या. अरे वा, राघवला खूप आवडतात, हो ना? हां, येस. थँक्यू. आईंना सांग थँक्यू नक्की. सर, टेस्ट करा ना. हां, म्हणजे मी विचार करतच होतो. नाईस. सॉरी, नॉट पॉसिबल. डाएट आहे त्यामुळे. तू एन्जॉय कर. नो प्रॉब्लेम. चला आता काम सुरू करूया. हां, जरा हळू, कूल डाऊन. नाही काय, ॲडची लीड आहेस तू. असं आले आले लगेच कामाची काही करायची नाही. थोडा वेळ घे, रिलॅक्स हो, थोडे टँट्रम्स दाखव, डिमांड्स कर, वेळ काढ, तर सगळे किंमत देतील. बरं, तुमचं चालू दे. या. मी आहे माझ्या खोलीत, आणि पहिल्यांदा आली आहे ही आपल्या घरी. व्यवस्थित पाहुणचार व्हायला हवा. ऑफकोर्स. लक्ष दे तिच्याकडे. आलीच हं? प्लीज कम, हॅव अ सीट. नाही नाही, ठीक आहे, राहू दे. शुअर. ओके, टेल मी, व्हॉट विल यू हॅव? ज्यूस, मिल्कशेक्स, सरबत आहे, कोकम सरबत आहे, वाळा सरबत आहे? नाही, साधं पाणी. नाही, पाणी घसावला करायला, पण असं सोल सॅटिस्फाईंग काही खावंसं वाटत असेल तर ते सांग, ते ऑर्डर करतो. कोकम सरबत चालेल. चालेल? हो. ओके. थँक्यू. हां. काय झालंय? ते आपले प्रोडक्शन हेड आहेत ना, मुकुल, त्यांच्याबरोबर त्यांनी जेवायला बोलवलंय. ओके. जेवायचा प्लॅन करून आलीस मोहिनी. तुझा हा प्लॅन कसा फ्लॉप करतो हे बघच आता.